कर्क 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. कर्क राशीला मे महिना कसा जाणार, नवग्रह काय फळ देणार पाहू. कर्क राशीचे स्वामी चंद्रमा आहेत. चंद्रमा पूर्ण महिन्याभरात 12 राशींवर भ्रमण करतात. मंगळ तुमच्या 9व्या घरात आहेत. राहू व मंगळ एकत्र आहे. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यात आरोग्याविषयी थोडी काळजी घ्यावी लागेल. फक्त त्वचेचे विकार, डोकेदुखी जाणवेल. संयम राखून वागावे. रोगप्रतिकारक शक्ती कमी पडू शकते. बाकी आरोग्याची फारशी काळजी नसावी. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात चांगले फळ मिळेल. गुरु तुम्हाला ज्ञान देतील. तुमची परिपक्वता वाढेल. तुमचे भटकलेले मन स्थिर होईल. पण शनीची दृष्टी असल्यामुळे काही शंका राहतील. तुमचा गोंधळ उडू शकतो. पण तुम्ही मन एकाग्र ठेवून मेहनत चालू ठेवल्यास खूप चांगला अभ्यास होईल. तुम्हाला चांगले यश मिळेल. तुम्ही अभ्यासात परिवर्तन करू शकता. उच्च शिक्षणाचा विचार करू शकता. तुमच्या मनाप्रमाणे घडेल. प्रेमी जोड्यांना हा महिना सामान्य जाईल. तुमचा जोडीदार थोडा जिद्दी बनेल. तुमच्यात किरकोळ वाद संभवतात. बोलणे बंद होऊ शकते. पण तुम्ही पुन्हा तुमचे बोलणे सुरू कराल. पण तुमच्यातही थोडा राग दिसून येईल. तुमच्यात गैरसमज होऊ शकतात. पण गुरु तुमचे प्रेम टिकवून ठेवतील. तुम्हाला समजूतदारपणा दाखवून चालावे लागेल. कर्क राशीच्या वैवाहिक जोड्यांना हा महिना संमिश्र फळ देईल. कारण कर्क राशीला सध्या शनीची ढैया चालू आहे. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. कारण गुरुची दृष्टी असेल. त्यामुळे सकारात्मकता पाहायला मिळेल. कर्क राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक, शुभकार्य, मांगलिक कार्य, खरेदी, मीटिंग, प्रवास, वाहन खरेदी अशा गोष्टी करू शकता. पण राहू अडचण आणू शकतात. तरीही गुरु तुमची कामे पूर्ण करण्यास मदत करतील. कर्क राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये काही गोष्टींचा सामना करावा लागेल. काहीतरी गोंधळ उडेल. पण तुम्ही परिवर्तन घडवून आणाल. तुम्ही स्वतःच्या मनाने कामे कराल. तुम्हाला स्वातंत्र्यात काम करणे आवडेल. एकूण कर्क राशीला हा महिना शुभ फलदायी ठरेल. धन्यवाद.